फ्रेंड्स, आता आपण बघूया 12 एप्रिलचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे नंदिनी तिच्या खोलीत असते आणि तिला काल जे काही रम्या बोलत असते की मी काव्याचा मोबाईल चेक केला, तिचं कोणासोबत लफडे हे बघण्यासाठी, तुझ्या आईवडिलांचे संस्कार बघण्यासाठी, हे सगळं नंदिनीला आठवत असतं. तेवढ्यात जीवा नंदिनीला एक ग्लास पाणी आणून देतो. नंदिनी बघते आणि बोलते नाही नको. तेव्हा जीवा बोलतो घे. तेव्हा नंदिनी पाणी पिते. जीवा नंदिनीकडनं ग्लास घेतो, ग्लास ठेवतो आणि बोलतो तुझं हे असं रूप आज पहिल्यांदाच पाहिलं. तेव्हा जीवा बोलतो काय झालं, तू जे आज केलंस त्याचा पश्चाताप होतोय का तुला? तेव्हा नंदिनी बोलते मनस्ताप होतोय, माझ्यामुळे घरातली शांतता भंग झाली. तेव्हा जीवा बोलतो असं का वाटतंय तुला? तेव्हा जीवा बोलतो अगं तू ते जे केलंस ना ते अजिबात चुकीचं नाही आहे. तेव्हा नंदिनी बोलते की मलाही ते बरोबर वाटतंय, मोठी बहीण म्हणून माझं काहीच चुकलं नाही आहे, पण या घरची धाकटी सून म्हणून मी फार ओशाळल्यासारखं वाटतंय मला. तेव्हा नंदिनी बोलते खरं सांगू का जीवा, मी अशी संयम सोडून वागणाऱ्यातली नाही आहे. म्हणजे अगदीच तसं टोकाचं काही झालं तरीसुद्धा हात उचलणारी नाही आहे मी सगळ्या गोष्टी शांतपणे स्वीकारणारी. पण आज जे काही रम्याने केलं त्या सगळ्यांमुळे माझा तोलच गेला. तिने जर एवढं टोक गाठलं नसतं तर माझा हात उठला नसता तिच्यावर. आय एम सॉरी, माझी चूक झाली, मी हात उचलला तिच्यावर. तेव्हा जीवा बोलतो एक मिनिट, सॉरी वगैरे काही म्हणून घेऊ नकोस, तू काही चुकीचं केलेलं नाहीये. तेव्हा नंदिनी बोलते मला खूप वाईट वाटतंय हो जीवा. काव्य जीव आहे माझा, तिला सगळ्यांसमोर नको ते बोलणं, तिच्या कॅरेक्टरवर संशय घेणं, तिचं अफेअर आहे असं बोलणं, हे सगळं म्हणणं कसं ऐकून घेऊ मी? आणि ती रम्या नको ते बोलली, आमच्या आईबाबांच्या संस्कारावरून बोलली, लिमिट्स क्रॉस केले होते तिने. पण मी सगळं सहन करू शकते, पण माझी बहीण, माझी फॅमिली, माझ्या घरच्यांबद्दल कोणी काही बोललेलं मी सहन करू शकत नाही. कारण माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या माणसांवर, माझ्या काव्यावर पूर्ण विश्वास आहे. खरंच सांगते, जसं तुम्ही मला तुमच्या एकतर्फी प्रेमाबद्दल सांगितलं ना, तसं तिचंही कुठे प्रेम असतं तर तिने नक्कीच मला सांगितलं असतं. तेव्हा जीवा बोलतो इतका विश्वास आहे काव्यावर, आणि हा विश्वास कधी खोटा ठरला तर? तेव्हा नंदिनी बोलते तर मोठी बहीण म्हणून माझी ती सगळ्यात मोठी हार असेल. तेव्हा नंदिनी बोलते पण काव्याचं असं काहीच नाही याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा वसू तनतन करत आपल्या खोलीत येते आणि बोलते माझ्या मुलीचा अपमान बघून यांना वाटतं मी इथे राहील. ती पटकन बॅग काढते, कपडे काढायला लागते. तेव्हा रम्या बोलते की आपण कुठेही जायचं नाही आई, आपण इथेच राहायचंय. तेव्हा वसू बोलते इथे राहायचं? अगं इतकी शांतपणे कशी बोलू शकतेस तू रम्या? मला तर वाटतं मी वर येईपर्यंत तू रडून चिरून या रूमचा सत्यानाश केला असशील, आणि तू शांतपणे बोलतेस. तू शांत बसू शकत असली तरी मी शांत राहणार नाही. माझ्या मुलीचा अपमान हा माझा अपमान आहे हे कळलंच पाहिजे त्यांना. तेव्हा वसू चिडून बोलते रम्या बॅग भरायला घे. तेव्हा रम्या बोलते की आणि निघून काय करायचं आई? इथून निघून जाणं म्हणजे पार्थला गमावणं आहे. इकडे खाली मानिनी विक्रमला बोलत असते तुमची घालमेल होते हे कळतंय मला, तुम्ही त्रास नका करून घेऊ. तेव्हा विक्रम बोलतो त्रास तर होतोच ना गं मानिनी, तुम्हा बायकांना वाटतं की बायकांचा जन्म फार कठीण असतो, पण आमची पुरुषांची कुचंबना होतेच ना गं, पण ते कोणाला कळत नाही इतकंच फक्त. कुटुंब प्रमुख म्हणून आम्हाला मान मिळतो, आम्हालाही आमच्या आईला मान द्यायचा असतो, बायकोचं मन राखायचं असतं, बहिणींनाही सांभाळायचं असतं, मुलीचे लाडही करायचे असतात आणि सुनांनाही जपायचं असतं. तुम्हा बायकांचं बरं असतं, इमोशनली सॉर्टेड असतात तुम्ही, पण आम्हा पुरुषांना ही तारेवरची कसरत नाही जमत. कुणाची बाजू घ्यायची काही कळतच नाही आम्हाला, काय करावं खरंच. तेव्हा मानिनी बोलते जे खरं जे योग्य आहे त्याचीच बाजू घ्यायची ना. तेव्हा विक्रम बोलतो ते खरं खोट्याची शहानिशा करता येते का माणसाला? चूक कोण बरोबर कोण हे ठरवणारे आपण कोण? आता वसुताईने तिने आणि रम्याने केले ते तिला बरोबर वाटते, पण नंदिनी सुद्धा. तेव्हा विक्रम इकडे तिकडे बघतो. तेव्हा मानिनी बोलते नाही आहे कोणी, बोला. तेव्हा मानिनी बोलते बोला तुम्हाला जे वाटतंय ते प्लीज बोलून टाका. तेव्हा विक्रम बोलतो खरं सांगू तुला, मला नाही वाटत त्या पोरीचं काही चुकलंय. नंदिनीने जे काही केलं ना ते योग्यच केलंय. तिच्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी तसंच वागलं असतं, खरं सांगतो. वसू रम्याला रम्यावर चिडत असते की कुठल्या पार्थची गोष्ट करते तू? ज्या पार्थ बरोबर हे तुझे लग्न लावायला तयार झाले होते तेव्हा पळून गेली होतीस तू मांडवातून, आणि आता म्हणतेस मला पार्थ हवा आहे म्हणून. आणि काय केलं या पार्थने? नंदिनी तुझ्या मुस्कटात मारली तेव्हा एक शब्दही निघाला नाही त्याच्या तोंडातून. आणि मला कळत नाही रम्या, तू अजून किती अपमान सहन करणार आहेस? हे कुठपर्यंत चालणार आहे रम्या? तेव्हा रम्या बोलते फक्त पार्थ माझा होईपर्यंत आई, आणि मला खात्री आहे तो लवकरच माझा होईल. तोपर्यंत असले छोटे मोठे फटके सहन करेल आई मी. त्या नंदिनीने जरी मला सगळ्यांसमोर खाली मारली असली ना तरी तिची माझ्यासमोर काहीच लायकी नाही, आणि तिने मारलं म्हणून मी माझ्या पार्थला माझ्या हातातून जाऊ देऊ शकत नाही. पार्थला मिळवलं हा माझा गोल आहे आणि तो मी काही करून अचीव करणारच. तेव्हा वसू बोलते हो, पण मी गप्प बसणार नाहीये. नंदिनीने जेव्हा तुझ्या कानाखाली मारली तेव्हा सगळे गप्प बसले होते ना, पण आता माझी कितीही मनधरणी केली, कितीही पाया पडले ना तरीही मी या घरात राहणार नाही, आणि दॅट्स फायनल.
इकडे विक्रम बोलत असतो की तिच्या बहिणीची तिच्या कॅरेक्टरवर जायची काही गरज नव्हती ना रम्याला. तेव्हा मानिनी बोलते हो ना, रम्या स्वतः चुकलेली असताना तिच्या वडिलांच्या संस्कारापर्यंत पोहोचण्याची काहीच गरज नव्हती रम्याला, नाही का. दरवेळी काव्या रिॲक्ट होते, यावेळी नंदिनी रिॲक्ट झाली. नंदिनीचं वागणं चुकलेलं वाटतं तुला. तेव्हा मानिनी बोलते नाही, नंदिनीचं चुकलेलं हा काही प्रश्नच येत नाही. हो, तुम्ही नंदिनीला जेवणाच्या टेबलवर भेटतात, थोडंफार बोलतात, मी अख्खा दिवस नंदिनीसोबत असते. खरं सांगू तुम्हाला, येता जाता वसुताई टोमणे मारत असतात, पण या मुलीचा सूर कधीही चढला नाही. कायम शांत असते ती. एक तीच आहे जिने या घरात आल्यापासून खऱ्या अर्थाने हे लग्न स्वीकारलंय. शांत माणसांचं असं असतं ना, ते कधीच कुणावर बोट ठेवत नाही, पण त्यांच्या वर्मावर जर बोट ठेवलं तर ते एक दिवस उसळून सगळं बोलून टाकतात. आता तुम्हीच बघा ना, नंदिनीने स्वतः हे लग्न स्वीकारलं. पार्थ काव्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतोय. जीवा जर का शांत राहून हे स्वीकारण्याचा प्रयत्न करत असेल, काव्याला जर का आपण सगळ्यांनी शांतपणे हाताळलं ना, तर हळूहळू का होईना ती हे सर्व स्वीकारेल. आता शांत राहण्याची गरज आहे ती वसुताईंनी. दोघींनी जर शांतपणे घेतलं ना, तर सगळं काही तेवढ्यात वसू वरतून बॅगा घेऊन येते, बॅगा आदळते आणि बोलते कमाल आहे, कमाल झाली मानी खरंच. अगं इतके दिवस आपण या घरामध्ये एकत्र राहिलो, तुला तर मी माझी मैत्रीण मानली मानिनी. तुझं लग्न, तुझे डोहाळ जेवण, तुझ्या सगळ्यांचे वाढदिवस, तुझा वाढदिवस साजरा केला ना याच घरात. अगं इतकंच काय, पहिल्या दिवसापासून मी माझी मुलगी तुझ्या ओटीमध्ये टाकली होती मानिनी. या घरातली सुखदुःख आपण एकत्र साजरी केली ना, आणि या काल आलेल्या तुझ्या सुनांमध्ये मुळे तू मला आरोपीच्या पंजरात उभे करतेस मला. तेव्हा मानिनी बोलते नाही ताई, असं नाहीये. तेव्हा वसू बोलते असंच आहे. अगं या दोघींनी घरातला उंबरठा ओलांडल्यापासून ना घरातल्या नात्यांना ग्रहण लागलंय. सतत भांडणं, सतत वादावाद, आणि या सगळ्याचा दोष तुम्ही आम्हाला देताय, मला आणि रम्याला. आणि फक्त हे तुला नाही वाटत ते मानिनी, माझ्या भावाला सुद्धा हेच वाटतंय. जे धुराळा उडवला ह्या दोघींनी, आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये कुसल ठरतोय आम्ही दोघी, आम्ही सलतोय सगळ्यांना. आणि नाही, हे जर का असं असेल तर इथून निघून गेलेलंच बरं. रम्या म्हणून आवाज येते वसू. तेव्हा वसू विक्रमला बोलते की बास विक्रम, आता या क्षणापासून विसरून जा की तुला एक मोठी बहीण होती. तेव्हा वसू बोलते हे घर तुझं नव्हतंच ग रम्या, पण आजपासून माझं माहेरही नाही. तेव्हा सगळी आपापल्या खोलीतून बाहेर येतात वसूचा आवाज ऐकून. मग विक्रम चिडतो की काय लावलंयस तू, मोठी असतं लहान मुलासारखं काय वागतेस, असं घर सोडून काय मिळणार आहे तुला. तेव्हा मंजू बोलते वसूताई कुठे चालली होती. तेव्हा वसू बोलते हे घर सोडून कायमचं, ज्या घरात इथे आपल्याला आम्हाला अडगळीसारखं वागवलं जातं, जिथे माझ्या आणि माझ्या मुलीचा सतत अपमान केला जातो. तेव्हा विक्रम बोलतो काय म्हणतेस तू, कोण म्हणाल तुला अडगळ. अगं अडगळ ती असते जी घरात कोणालाही नको असते. तेव्हा विक्रम बोलतो की असं काही नाही आहे ग, मला माझा बिझनेस सुरू झाला तेव्हा तू पैसे दिले होते हे आठवतं मला. हे घर जेव्हा आपलं सूर बांधलं तेव्हा तू तुझ्या एफडीज म्हणून पैसे दिले होते हे सगळं आठवतं मला. आणि प्रश्न फक्त पैशांचाच नाही अगं, तुझं आमच्या पाठीशी असणं आम्हाला कायम धीरच देत आलंय अगं. आम्ही केला नाही इतका विचार तू आमचा केलायस अगं. रम्याचे बाबा गेल्यानंतर तुझे उरलेले सुरलेले दागिने सुद्धा तू आम्हाला देऊन टाकले होतीस, आणि म्हणाली होतीस की आता हे दागिने काय आम्हाला मिरवायचे नाही, तुम्हीच ठेवा म्हणाली होतीस ना. तेव्हा मानिनी बोलते ताई, तेव्हा मी तुम्हाला म्हणाले होते की नका देऊ हे दागिने तुमचेच, नंतर रम्याच्या लग्नासाठी उपयोगी होतील. तेव्हा वसू बोलते आणि मी म्हणाली होती मानिनी की ही आता तुमची मुलगी, तिच्या लग्नाची काय ते तुम्ही बघायचं, मी दिली माझी मुलगी तुम्हाला. तेव्हा वासू बोलते मानिनी मला खरं सांग, नंदिनी आणि काव्य ह्या घरात आल्यापासून एक दिवस तरी आईसारखं वागली का ग तू माझ्या रम्याशी. तेव्हा वसू बोलते मला काही ऐकायचं नाही मानिनी, कारण की मी आणि माझी मुलगी या घरात कुणालाच नको हे मला कळून चुकलंय. आमच्या भावना, आमचं दुःख, आमचा त्रागा कुणाला दिसतच नाहीये ना. तुम्हाला सगळ्यांना काय दिसतं तर या काव्याचं ओरडणं, तिचा त्रागा, कारण ती सगळ्यांना आरडाओरडा करून सांगत असते, आणि ह्या नंदिनीचा निरागस मुखवटा, कारण की तोच लावून फिरत असते. तेव्हा विक्रम बोलतो नाही असं काहीच नाहीये, कारण की तू आल्या दिवसापासून नंदिनीला बघतीयस. तुझ्यात आणि काव्यात खटके उडत असतील, पण नंदिनीने तुमच्यामध्ये चुकून सुद्धा बारीक सुद्धा ठिणगी टाकलेली नाहीये. असं असताना आज त्या मुलीचा आवाज चढतो, त्यामागे काहीतरी कारण असेल ना ग. तेव्हा वसू बोलते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुझं विक्रम. हिच्या रागाला त्रागा आहे, आणि आमचा त्रागा काय आई वडिला नसलेल्या पोरक्या पोरासारखं आहे. तेव्हा वसू परत निघायला लागते. तेव्हा मिथून बोलतो वसूताई ऐका जरा, दादांचा ऐका, किती त्रागा करतायत, आणा इकडे बॅग आणा. तेव्हा वसू बोलते मिथून बॅग सोड, माझा निर्णय झालाय. तेव्हा विक्रम बोलतो हात जोडतो ताई तुझ्या पुढे, तुझं इथून जाणं खरंच मला सहन होणार नाहीये ताई. मोठी बहीण म्हणून तुझं या घरातलं स्थान कुणी हरू शकत नाही. ज्या रागामागे तुझं प्रेमच असतं हे कायम मी समजून घेत आलोय ना ग. तेव्हा वसू बोलते म्हणजे तुझी सून
नंदिनी आमच्याशी जशी वागली हे तुला पटतंय ना विक्रम? तेव्हा विक्रम बोलतो नाही, मला हे अजिबात पटलेलं नाही. आणि यात नंदिनीचं काही चुकलंय असं मला अजिबात वाटत नाही. कारण नंदिनीसारखी तारतम्य बाळगणारी मुलगी असा हात उचलते ना, तेव्हा तिच्यात दोष नसतो ताई. तेव्हा हे असं वागायला भरीस पडणाऱ्याचा दोष असतो असं मला ठाम वाटतं. हे बघ ताई, जसा मला तुझ्याबद्दल आदर वाटतो तसा मला माझ्या सुनांचाही आदर वाटतो. तेव्हा वसू बोलते म्हणजे तुझ्या सुनांनी आमचा अपमान केला, माझ्या मुलीच्या कानाखाली वाजवली, तरीसुद्धा तुला त्यांचाच आदर वाटतो? तेव्हा विक्रम बोलतो अगं नंदिनीने रम्यावरती हात उचलला कारण तिने तिची मर्यादा सोडली. न विचारता तिने काव्याच्या फोनला हात लावला आणि कारण विचारलं तर तिने काव्याच्या कॅरेक्टरवर संशय घेतला. ते बरोबर वाटतं का तुला? पटतंय तुला हे? आता काव्या पार्थची बायको आहे हे कसं विसरते रम्या? तेव्हा वसू बोलते जशी रम्या तुझी भाची हे तू विसरला ना तसंच. अरे ती तुला वडिलांच्या जागी मानते विक्रम आणि नंदिनीने तिच्या कानाखाली मारली तरी तू नंदिनीलाच पाठीशी घालतोयस. बघतीयस ना रम्या? आणि ही म्हणे माझी माणसं, इथे कोणीही आपलं नाहीये रम्या, चल निघू. परत वसू निघायला लागते. परत विक्रम आणि ते तिला अडवायचा प्रयत्न करतात. तेव्हा वसू ओरडते विक्रम सोड. तेव्हा विक्रम ओरडतो ताई थांब, आता मी काय करू म्हणजे तू थांबणार आहेस सांग. तेव्हा वसू बोलते तू विचारतोयस ना म्हणून सांगते, तुझ्या सुनेला नंदिनीला माझ्या रम्याची नाक घासून माफी मागायला सांग. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.